सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। सूतजी महाराजांनी परमपिता परमात्म्याला नमस्कार केलेला आहे। नमस्कार सगळेच करतात। नमस्कार करताना भाव भिन्न भिन्न असतात। ज्ञानी ज्ञानदृष्टीने नमस्कार करत असतो। प्रेमी अर्थात भक्त अर्थात भोळा भक्त प्रेमाने नमस्कार करत असतात। हा भगवंत आहे, हा परमात्मा आहे, बस हेच ज्ञान आहे। ज्ञान म्हणजे काय? परमात्मा आहे हे ज्याच्या बुद्धीला मान्य आहे। परमात्मा किंवा भगवंत आहे हे ज्याच्या चित्ताला मान्य आहे। परमात्मा किंवा भगवंत आहे हे ज्याच्या हृदयाला मान्य आहे। हा भगवंत आहे, हा माझा आहे हे ज्याला कळतं, समजून घ्यावं तो ज्ञानी आहे। ज्याला देव कळना, ज्याला धर्म कळना, ज्याला कर्म कळना, भौतिक दृष्टिकोनातून कितीही ज्ञान संपन्न असला तरी आध्यात्मिक दृष्टिकोनातून तो निर्बुद्ध मानला जातो। काही कळत नाही त्याला। एक कळलं पाहिजे माणसाला देव आहे, दुसरं कळलं पाहिजे माणसाला त्याचं नाम गायन केलं पाहिजे। एवढं कळलं पाहिजे माणसाला की त्याचं चरित्र गायन केलं पाहिजे, त्याचं चरित्र श्रवण केलं पाहिजे। काही गोष्टी अशा असतात, सगळं कळलं पण एक नाही कळलं तर काही नाही कळलं असा अर्थ होतो। एखादा तरुण व्यक्ती किंवा एखादी तरुणी आहे, देखना आहे किंवा देखणी आहे, सर्व अलंकार विभूषित केलेले आहेत, परिधान केलेले आहेत, घातलेले आहेत, फक्त एकच नाही, प्राण। ज्ञानोबाराय ज्ञानेश्वरीमध्ये हा दृष्टांत देताना म्हणतात, अशा व्यक्तीला कुणीच आलिंगन देत नाही। या दृष्टांताचा जरासा विचार जर आपण केला तर एक गोष्ट लक्षात येते आपल्या, आणि ती स्पष्ट लक्षात येते। देव नाही मानला, सगळं मानूनही काही उपयोग नाही। देव नाही कळला, सारं कळूनही काही उपयोग नाही। सूतजी महाराजांना कळतंय, ज्यांना कळतं ते देवाला नमस्कार करत असतात। हा प्रेम दृष्टीचा नमस्कार आहे, हा भक्तीचा नमस्कार आहे।
वेदव्यासजी महाराजांनी श्रीमद भागवतामध्ये वंदन केलंय देवाला, पण वेदव्यासजी महाराज हे परमज्ञान संपन्न आहेत. जो विषय आपण सकाळपासून चिंतनासाठी घेतलाय, या विषयामध्ये काही वाक्य अधिकाराच्या पुढे जाऊनचे आहेत, पण भाव स्पष्ट व्हावा, हेतू स्पष्ट व्हावा ग्रंथ आणि वक्त्याचा, त्यासाठी तसं मानणं आवश्यक आहे. तुम्ही म्हणताल कसं मानणं आवश्यक आहे? वेदव्यासजी महाराज ज्या वेळेला देवाला नमस्कार करतात ते ज्ञानी आहे, प्रेमी नाही. आणि सूतजी महाराज प्रेमी आहेत, ज्ञानी नाही. म्हणून दोघांनी जो नमस्कार केलाय देवाला, त्या नमस्कारात फरक आहे. पुढे चालून शुकदेवजी महाराज देवाला नमस्कार करतील. जय शब्द नमः शब्द हा शुकदेवांनी केलेला नमस्कार आहे देवाला. नमस्कारात फरक पडला बरं. वेदव्यासजी महाराज नमस्कार करतात देवाला. सकाळी आपण सुरुवातीला तो नमस्कार केला. जन्माद्यस्य यतोऽन्वयादितरतश्चार्थेष्वभिज्ञस्वराट् तेने ब्रह्महृदाय आदिकवये मुह्यन्ति यत्सूरयः तेजो वारिमृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि. पहा, वेदव्यासजी महाराज म्हणतात, हे हरी, हे देवा, मी वेदव्यास तुम्हाला नमस्कार करतो आहे. तुम्ही कसे आहात हे मला माहीत आहे. म्हणजे नमस्कार करताना ज्याला आपण नमस्कार करतो तो आहे कसा याचं ज्ञान असलं पाहिजे. तो कोण आहे, तो कसा आहे, याचं ज्ञान जर आपल्याला नसलं तर नमस्कार व्यर्थ जात असतो. कुठेही कथा 7 दिवसामध्ये कुठेही व्यर्थ जातं असा शब्द मुखावाटी जर माझ्या आला तर समजून घ्यावं व्यर्थ जातं. याचा अर्थ पुण्य होतं पण भगवत कृपा होत नाही या अर्थाने घ्यायचं. कारण आपल्याला देवाला प्रसन्न करायला आपण सारे साधक निघालेलो आहोत. हनुमंताला नमस्कार केला तर हनुमंत कसे आहेत याचं ज्ञान असलं पाहिजे. अतुलित बलधामम तैलाभदेहं दनुजवनकृशानं ज्ञानिनामग्रगण्यं सकलगुणनिधानं वानराणामधीशं रघुपतिप्रियभक्तं वातजातं नमामि. मी ज्यांना नमस्कार करतो आहे ते माझे हनुमंतराय कसे आहेत आणि ते आशे आहेत म्हणून मी त्यांना नमस्कार करतो. अतुलित बलधामम, माझ्या हनुमंतरायांमध्ये सामर्थ्य, हो, अतुलित बलधामम, ज्याची तुलना नाही एवढं सामर्थ्यशाली आहे. संजीवनी आणायला पाठवलं होतं श्रीरामांनी, द्रोणागिरी उचलून आणला. आता द्रोणागिरी सुद्धा त्यांच्या समोर काहीच नाही, जसं मातीचं ढेकूळ. पृथ्वी सुद्धा उचलून घेऊ शकतात. भगवान गोपाल कृष्णांनी गोवर्धन उचलल्याची कथा, हनुमंतानी द्रोणागिरी उचलल्याची कथा आहे. अतुलित बलधामम असं बल आहे. बल नुसतं शरीराचं बल नाही, बल नुसतं बुद्धीचं बल नाही, बल नुसतं ज्ञानाचं बल नाही, बल नुसतं प्रेमाचं बल नाही.
प्रभू रामचंद्रांवरती असलेल्या प्रेमाचं, श्रद्धेचं, विश्वासाचं हे बल आहे. ज्याला शरीराच्या सामर्थ्यापेक्षा जास्तीचं काही करून दाखवायचं आहे त्यांनी श्रद्धावान असलं पाहिजे. ज्याला शरीराच्या आणि बुद्धीच्या सामर्थ्यापेक्षा अधिक काही करून दाखवायचं आहे या सृष्टीमध्ये, जगतामध्ये, त्यांनी विश्वासू आणि श्रद्धावान असलं पाहिजे. श्रद्धावानात जे सामर्थ्य आहे ते कोट्यावधीतही नसतं. एक श्रद्धावान साधक, एक विश्वासू साधक आपल्या पर्णकुटीमध्ये, आपल्या घरामध्ये, आपल्या घराच्या एखाद्या छोट्याशा खोलीमध्ये, रूममध्ये जरी साधना करतोय आणि त्याचं श्रद्धेचं बल का अतोनात असलं, भरपूर असलं, ते जेवढ्या प्रमाणात असेल तेवढ्या प्रमाणामध्ये कार्याची सिद्धी करण्याचं सामर्थ्य त्याला हरिकृपेतून प्राप्त होतं. हे आपल्या श्रद्धेचं फल आहे. अतुलित बलधामम, हेम म्हणजे सोनं. माझ्या हनुमंताच्या देहाचं रंगकांती कशी आहे? सोन्यासारखा आहे माझा मारुती. मारुती हा शब्द सीतेचा आहे बरं का. सीता माता हनुमंत म्हणत नव्हत्या, मारुती म्हणत होत्या. त्या शब्दाच्या अर्थाकडे आपण जात नाही, भावाकडे फक्त राहू. ते आईनं दिलेलं नाम आहे. हेम सर्वांग देह, सगळा देह माझ्या हनुमंताचा, संपूर्ण देह माझ्या मारुतीचा जसं सोनं लख 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 करतो. पुढं धनुजवन कृशानं ज्ञानिनाम अग्रगण्यम, ज्ञानिनाम अग्रगण्यम. या सृष्टीमध्ये जेवढे ज्ञान संपन्न होऊन गेले आहेत आणि पुढं होतील त्यांचा मुकुटमणी, त्यांचा शिरोमणी आहे माझा मारुती. हो हो, ज्ञानिनाम अग्रगण्यम. पुढं सकल गुणनिधानम, सकल गुणनिधानम. इथं गुण हा शब्द त्रिगुणाच्या संबंधामध्ये नाही, वैशिष्ट्या संबंधात आहे. आध्यात्मिक सर्व गुणधर्म माझ्या हनुमंतात आहे. असं वैशिष्ट्य माझ्या हनुमंताचं, माझ्या मारुतीचं असल्यामुळं आणि माझ्या हनुमंतासारखा या सृष्टीत दुसरा कुणीच असल्यामुळं मी हनुमंताला, मारुतीला नमस्कार करतो आहे. स्वरूप लक्षणाचं ज्ञान जर का नाही, ज्याला आपण नमस्कार करतो आहे त्याचा अधिकार, त्याचं सामर्थ्य, त्याचे गुण याचं ज्ञान जर का नाही तर नमस्कार हनुमंतापर्यंत, त्या ज्याला नमस्कार करतो त्याच्यापर्यंत जाऊन पोहोचत नाही. वेदव्यासजी महाराज म्हणतात, सत्यम, हे हरी मी तुला नमस्कार करतो आहे. तुम्ही कसे आहात? सतरूप. या सतरूपातला सतरूप सूतजी महाराजांनी उचलला, पण वेदव्यासजी महाराजांच्या वंदनामध्ये, नमस्कारामध्ये जे चित आणि आनंद स्वरूपाचं वर्णन केलं नाही, त्या दोन अजून विशेष स्वरूपाचं वंदनाचा उच्चार सूतांनी केला. जन्माद्यस्य यतोन्वयादितरश्चार्थेष्वभिज्ञ स्वराट तेने ब्रह्म हृदय आदि कवये मुह्यन्ति यत्सूरयः तेजो वारी मृदाम यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा. मी त्या सतरूप, मी त्या सत्य स्वरूप परमात्म्याचं ध्यान करतोय. सत्यम परम धीमहि.
मी कुणाच्या नामाचा जप करतोय हे जप करणाऱ्याला माहित पाहिजे. म्हणजे विठ्ठल विठ्ठल म्हणणाऱ्याला मी विठ्ठलाचा नामाचा जप करतोय अशी माहिती नाही ही अशा अर्थाने नाही सांगायचं. विठ्ठल विठ्ठल म्हणणाऱ्याला विठ्ठल कसा आहे याचं ज्ञान पाहिजे. मग ते प्रेमाच्या दृष्टिकोनातून ज्ञान पाहिजे किंवा ज्ञानात स्वरूपाच्या दृष्टिकोनातून ज्ञान पाहिजे. प्रभू रामचंद्रांचं नाम संकीर्तन करणाऱ्या साधकाला प्रभू रामचंद्रांचं स्वरूप किंवा प्रभू रामचंद्र गुणाच्या दृष्टिकोनातून कसे आहेत याचं ज्ञान असलं पाहिजे. देवाची सेवा देवाची भक्ती करणाऱ्याला आपण ज्यांचे भक्त आहोत, आपण ज्यांचे दास आहोत ते आपले स्वामी आहेत तरी कसे हे माहीत असलं पाहिजे. आणि माहीत या शब्दाचाच अर्थ आहे ज्ञान असलं पाहिजे. मी वेदव्यासजी महाराज म्हणतात मी सतरूप असलेल्या परमात्म्याच्या स्वरूपाचं ध्यान करतो आहे. असं वंदन असा नमस्कार व्यासांनी केला. सूतजी महाराज सतचिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. वेदव्यासजी महाराजांनी जो देवाला नमस्कार केला ते नमस्कार करताना नामाचा उच्चार नाही केला, स्वरूप. कारण काय आहे? निर्गुण निराकार परमात्मा आहे आणि सगुण साकारही परमात्मा आहे. भगवंताचे किंवा परमात्म्याचे हे दोन स्वरूप आहेत, एक निर्गुण निराकार, एक सगुण साकार. निर्गुण निराकार परमात्म्याच्या स्वरूपाचं ध्यान वेदव्यासजी महाराज करतात. हे त्यांनी केलेलं नमस्कार वंदन आहे, त्यांनी केलेली पूजा आहे. सूतजी महाराज म्हणतात मी ते ज्या देवाला नमस्कार करतात मी त्या देवाला नमस्कार करत नाही. म्हणजे मग तुम्ही कोणत्या देवाला नमस्कार करता? अहो देव तर देवच आहे ना, तुमचा वेगळा ना आमचा वेगळा थोडीच असतो. देव तर एकच असतो ना. देव तर एकच असतो ना. मग हा वेगळा तुमचा वेगळा आमचा वेगळा असं काही असतं का? तुमचा जो आहे तो कोण आहे? देव आहे. आणि आमचा जो आहे तो कोण आहे? देवच आहे. देवात देव एकच आहे, देवात फरक नाही. मग फरक कशात आहे? ज्ञानात आणि प्रेमात. ज्ञान आणि प्रेम भगवंताला दोन रूपामध्ये विभागवारी करताय. श्रीकृष्णाय वयं नमः. स्वरूप लक्षण वर्णन करता करता देवाचं नामाचा उच्चार केला. जिथं नाम येतं तिथं रूप येतं आणि जिथं नाम आणि रूप असतं तिथं त्या भक्ताचं देवावर प्रेम असतं. नाम रूप रहित प्रेमी भक्त नसतो आणि रूपासहित ज्ञानी भक्त नसतो. अधिक मी अडचणीत जाणारही नाही, तुम्हालाही जास्तीचं नेणार नाही. सतरूप परमात्म्याला मी नमस्कार करतो आहे. सतरूप त्याला म्हणतात ज्याचा आदी नाही, ज्याचा मध्य नाही आणि ज्याचा अंत नाही. आदी मध्य अंती अवघा हरी एक असं नाथबाबा म्हणतात. आदी सर्वात आधी तो होता. मध्येत अनंत ब्रह्मांडाची निर्मिती किंवा उत्पत्ती झाली तरी तो होता आणि अनंत ब्रह्मांडाचा लय झाला तरी तो शेष राहतो. श्रुतीकडे जर आपण पाहिलं
तर श्रुती म्हणते ओ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते ओ काही नव्हतं त्यावेळेला जो होता. किती जरी दिसत असलं तरी तो असतो आणि दिसणारं नाश पावलं तरी जो शेष राहतो तो परमात्मा आहे. ते भगवंताचं निर्गुण निराकार स्वरूप आहे. म्हणून सतरूप सत चित म्हणजे ज्ञान सृष्टी जी दिसते चितरूप आहे, आनंद रूप आहे. सृष्टी नाही बरं का, ज्याचं 3 पद्धतीचं स्वरूप आहे. सतरूप ही जो आहे, चितरूप ही जो आहे आणि आनंद हे ज्याचं स्वरूप आहे त्याचं नाव श्रीकृष्ण आहे. असं सूतजी महाराज नमस्कार करताना असा सूतांचा भाव आहे. सतचिदानंद रूपाय सतचित आनंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे. जो सतरूप आहे, जो चितरूप आहे, जो आनंद हे ज्याचं स्वरूप आहे आणि अनंत ब्रह्मांडाची निर्मितीला जो मूळ हेतू आहे म्हणजे उपादान कारण आहे. म्हणले कोण आहे तो? श्रीकृष्ण आहे. अशा श्रीकृष्णांना मी नमस्कार करतो आहे. श्रीकृष्णाय वयं नमः. जो ज्या गुणांनी युक्त असतो आपण केलेला नमस्कार बरोबर त्याला प्राप्त होत असतो. कारण नमस्कार करताना हृदयात अंतःकरणात भाव असला पाहिजे. सूतजी महाराजांनी नैमिष नावाच्या अरण्यामध्ये, ज्या अरण्यामध्ये पूर्वकालापासून 88,000 शौनकाधिक ऋषी यज्ञयागादी कर्म करण्यासाठी गेलेले आहेत, त्या ठिकाणी सूतजी महाराजांचं आगमन झालं. सूतजी महाराजांना उंच आसनावरती विराजमान होण्यासाठी शौनकादिक ऋषींनी विनंती केली. ज्याला असं कळतं की आपल्यापेक्षा कोणत्याही गुणलक्षणांनी समोरचा व्यक्ती श्रेष्ठ आहे, त्याला आपल्यापेक्षा उंच आसनावरती बसवायला पाहिजे. हा शिष्टांचा संप्रदाय आहे. शिष्ट म्हणजे अभिमानी नाही. लौकिक भाषेमध्ये अहो तो फार शिष्ट आहे, ते फार शिष्ट आहेत, त्या अर्थाने नाही घ्यायचं. शिष्ट याचा अर्थ विवेकी पुरुष असा घ्यायचा. आईपेक्षा उंच आसनावरती बसू नये, वडिलांपेक्षा उंच आसनावरती बसू नये याचा अर्थ. मग ज्याला कोणी आपल्यापेक्षा श्रेष्ठ म्हणताय, या ठिकाणावरती स्वतःला सोडून प्रत्येकाने इतरांना श्रेष्ठ मानायला पाहिजे. आपल्याला कोणीच श्रेष्ठ समजून घेऊ नये. हे श्रेष्ठत्व काय आहे, हा शिष्ट संप्रदाय काय आहे,
हा शिष्ट संप्रदाय असल्यामुळंच पायीची वाहन पायी बरी असं तुकोबाराय म्हणतात. का ज्ञानोबारायांपेक्षा काही कमतरता आहे का तुकोबारायांमध्ये? नाही. पण शिष्ट संप्रदाय असल्यामुळं सद्गुरू जर आहेत तर त्यांच्या समोर आपण उंच आसनावरती बसू नये. 88,000 शौनकाधिक ऋषींनी उंच आसनावरती सूतजी महाराजांना बसण्यासाठी विनंती केली, तुम्ही बसा. आणि विनंती केली, गुरु महाराज आम्हाला कथा ऐकायची इच्छा आहे. म्हणले तुम्ही आलेत कशासाठी? नैमिषारण्यात तुम्ही आले कशासाठी? म्हणले यज्ञ यागादी कर्म करण्यासाठी आलो. म्हणले यज्ञ यागादी कर्म तर आपण करतच आहात. मध्येच तुम्हाला कथा ऐकायची इच्छा कशामुळे झाली, का झाली? त्यावेळेला 88,000 शौनकाधिक ऋषी म्हणतात, गुरु महाराज तुम्हाला पाहिलं आणि कथेची आठवण झाली. सूतजी महाराज म्हणतात, मला पाहिलं आणि तुम्हाला हरिकथा ऐकायची इच्छा झाली असं जरी तुम्हाला वाटतं तरी हरिकथा ऐकायची इच्छा तुम्हाला झाली याचं कारण सूत म्हणतात मी तुम्हाला सांगतो. म्हणजे काय कारण आहे गुरु महाराज? यज्ञ यागादी कर्म करण्यातून तुमचं जे पुण्य पाठबल वाढलेलं आहे, तुम्ही पुण्यवान झालेले आहात म्हणून, आणि निमित्ताला मी नैमिषारण्यात तुमच्या मांदियाळीमध्ये आलो म्हणून तुम्हाला हरिकथा ऐकायची इच्छा झाली. याचा अर्थ असा आहे की पुण्य पाठबळ, सुकृताचं पाठबळ ज्याचं वाढलं त्याला हरिकथा ऐकायची इच्छा सहज होते. प्रत्येक कृतीच्या पाठीमाग बल असतं. ते कशाचं असतं, ते कुणाचं असतं याचा शोध घेतला पाहिजे. की शेवटी मी बलवान आहे, व्यावहारिक दृष्टिकोनातून मी धनिक आहे, व्यावहारिक दृष्टिकोनातून मी पदाधिकारी आहे, व्यावहारिक दृष्टिकोनातून मी सुदृढ आरोग्य संपन्न आहे. बल कुणाचं आहे? ज्याच्या पाठीशी कुणाचं तरी बल असतं. हनुमंतरायांमध्ये अतुलित, अतुलनीय, अमाप एवढे बलवान आहेत ते. त्यांना नमस्कार करणारा थोडा तर बलवान होईल ना? होईल का नाही? हे बल, जे बल तुम्हाला प्राप्त आहे, लक्षात घ्या, जे बल तुम्हाला प्राप्त आहे ते सगळंच्या सगळं तुम्ही जरी देण्याचा प्रयत्न केला तर मी दुर्बल आहे, मी तेवढं बल नाही सहन करू शकणार. थोडस जरासं बल द्या. आणि जरासं बल जरी हनुमंताने दिलं आणि ते देतात, भगवंत देतात, श्री संत देतात, साधू देतात, सद्गुरू देतात. म्हणून बलविद्या देऊ मोही अशी विनंती केली आहे ना. मला बल द्या, मला विद्या दान करा. जो विद्या विभूषित, जे चरित्र, मग ते देव असो, गुरु असो, साधू असो, संत असो, ज्याला शुद्ध
विद्यावान व्हायचं आहे त्याने त्यांच्याकडे विद्येचं दान मागायला पाहिजे. तुम्ही जसे आहात तसे तर आम्ही होऊ शकत नाही. तुम्ही ज्ञानोबाराय आहात, तुम्ही तुकोबाराय आहात, तुम्ही नामदेवराय आहात, तुम्ही जनाबाई आहात, तुम्ही मुक्ताबाई आहात, तुम्ही सखूबाई आहात, आणि मी कसा होईल तसा? मी तसा होऊ शकणार नाही तुमच्यासारखा, हे ज्याला कळतं त्याला दुसरी एक गोष्ट कळली पाहिजे. जर तुमची कृपा झाली तर मी तुमच्यासारखा जरी नाही होऊ शकलो तरी काहीसं सामर्थ्य भक्तीचं असो, ज्ञानाचं असो, वैराग्याचं असो, गुणांचं असो, ते माझ्या देहामध्ये संचार करायला लागू शकतं. तेवढ्यापुरता माझा देह सक्षम आहे. म्हणून बोल विद्या देऊ मोई, म्हणून मला द्या, मला द्या, मला द्या. मी तुम्हाला नमस्कार करतोय, मला दान करा, मला द्या. ज्याच्या पाठीशी पुण्याचं पाठबळ आहे, शुद्ध पुण्य सुकृत ज्याच्या पाठीशी आहे ते पुण्य जोर करतो. लक्षात घ्या, ज्याच्या पाठीशी पापाचं बळ वाढलं म्हणजे पापच पाप ज्या व्यक्तीचं असतं त्याला देवाकडे यायची सद्बुद्धी कधीच होत नसते. त्याला नाम गावंसं वाटणार नाही, त्याला हरिकथा ऐकावीशी वाटणार नाही, त्याला संत सेवा, साधू सेवा अशा प्रकारचं सत्कर्म त्याला चुकून स्वप्नात सुद्धा करायची इच्छा होत नाही. उलट करणाऱ्यांना एखाद्या वेळेला तो म्हणतात किंवा ते म्हणतात, तुम्ही वेडे आहेत का, बावळट आहेत का? त्याला इच्छा होत नाही. कशामुळं? पापाचं पाठबळ आहे. पाप माणसाला पापाची प्रेरणा देत असतं. पाप म्हणतं तू पाप कर मी तुला साथ देतो, तू पाप कर मी तुला साथ देतो, तू पाप कर मी तुला साथ देतो. म्हणजे पाप करणाऱ्याला साथ कोण देतं याला उत्तर आहे त्याने केलेलं पाप. आणि पुण्य करणाऱ्याला साथ कुणाची असते? स्वतःच्या सुकृताची असते. स्वतःचं सुकृत असतं. जरी आपल्याला कोणी असं सांगितलं नामस्मरण करा म्हणून मी नाम संकीर्तन करतो, असं जरी आपल्याला वाटत असलं तर सांगणारे सगळ्यांनाच सांगतात पण सगळे करत नसतात. कोण करतो? जन्म जन्मांतरीची असेल पुण्याई, तरीच जिव्हाग्री नाम येईल श्रीरामाचे. बहुता सुकृताची जोडी, बहुता सुकृताची जोडी, बहुता सुकृताची जोडी, बहुता सुकृताची जोडी, बहुत सुकृताची जोडी, बहुत सुकृताची जोडी, बहुत सुकृताची जोडी, बहुत सुकृताची जोडी. म्हणून विठ्ठले आवडी, म्हणून विठ्ठले आवडी, तो विठ्ठल बरवा, तो विठ्ठल बरवा. म्हणून
बहुता सुकृताची जोड म्हणजे साथीदार. धनाची जोड, मानाची जोड, पदाची जोड, आरोग्याची जोड, संतांची जोड, सद्गुरूची जोड, साधूची जोड. विचार केला पाहिजे, माझी कोणाशी जोडी आहे, मी कोणाशी जोडला गेलेलो आहे. ज्याच्याशी आपण जोडले जात असतो आपण त्याच्या गुणधर्माने युक्त होत असतो. सुकृत. सूतजी महाराज म्हणतात, शौनकांनो तुम्ही फार सुकृत केलेले आहे. कशाने झालं? यज्ञयागादी कर्म केल्याने खूप सुकृत झालं. त्या सुकृताने काय केलं? मला इथं पाठवलं. त्या सुकृताने काय केलं? तुमच्या मनबुद्धी हृदयाला, मनबुद्धी चित्त हृदयाला हरी कथा ऐकायची इच्छा. कारण साधन जेवढं श्रेष्ठ आहे, पुण्य पाठबल तेवढंच अधिक लागत असतं. जसं बाजारामधून सोनं आणायचं आपल्याला 1 किलो आणि मुरमुरे आणायची 1 किलो. वजनाचा विचार केला तर दोन्ही 1-1 किलोच आणायचं आहे. पण सोनं खरेदी करायला 1 किलो सोनं खरेदी करायला इकडं मुरमुरे किती क्विंटल येतील? ट्रकाच्या ट्रकाच येतील. श्रीमद भागवतासारखी कथा श्रवण करण्यासाठी सुकृत तेवढं असलं पाहिजे. थोड्या फार सुकृतामध्ये बाकीचे साधनं होतात, जशी तीर्थयात्रा. तीर्थयात्रेला जास्त पुण्य लागत नाही. तीर्थयात्रा करायला जास्त पुण्य लागत नसतं. थोड्याशा सुकृताने तीर्थयात्रा होते. जे साधनांचा विचार ज्या वेळेला केला जातो त्यावेळेला श्रेष्ठ साधन, मध्यम साधन, कनिष्ठ साधन याचा विचार ज्या वेळेला शास्त्रकार करतात त्यावेळेला त्याचा क्रम जर आपण पाहिला तर असा होतो. उत्तमा सहजावस्था, मध्यमा ध्यानधारणा, कनिष्ठा मूर्तिपूजा च, तीर्थयात्रा धमाधमा. या क्रमाचा जर विचार केला तर या साधनांमध्ये अतिकनिष्ठ साधन आहे तीर्थयात्रा. पण जास्तीचे लोक तीर्थयात्रा करतात का? हरिकथा का नाही ऐकत ते? श्रीमद भागवताचं आपल्या घरी बसून श्लोकांचं वाचन का नाही करत ते? एका श्लोकाचा अर्थ श्रीमद भागवताचा समजून का नाही घेत ते? तीर्थयात्रेला जातात, नाम सहज आणि सोपं आहे, पण नामाची साधना न करता तीर्थयात्रा करतात. करू नये का तीर्थयात्रा? केल्याच पाहिजे. संतांनी ग्रंथांनी तीर्थयात्रा करायलाच पाहिजे असं सांगितलंय. का सांगितलंय असं? वरचं साधन हे करू शकत नाही म्हणून जे करू शकतात तेच यांना सांगा. पण श्रेष्ठ साधन जो करू शकतो त्यांनी कनिष्ठ साधन करण्याची अजिबात आवश्यकता नसते. शरीर जास्तीचं झिजवण्याचा प्रयत्न करू नये. धन अधिक त्या ठिकाणावरती खर्च करण्याचा प्रयत्न करू नये. पण श्रेष्ठ साधन जर का आपण करू शकत नाही याचा अर्थ आहे जेवढं ज्याच्याजवळ पुण्य आहे
त्या पुण्यवानासाठी जेवढं ज्याच्याजवळ सुकृत आहे तेवढ्या सुकृताने तो जे करू शकतो तेच त्याला सांगितलं. अधिकार तैसा दावियेला मार्ग. सगळ्या प्रकारच्या साधना सगळ्यांसाठी नसतात. आपल्या मोठ्या मोठ्या वयाने मोठ्या असणाऱ्याला हिरव्या मिरचीचा ठेचा खायला दिला एखाद्याने तर आपण खाऊन घेऊ, काही होईल, होऊन काही जास्त होतं काय. पण लहान लेकराला आईचं दूध जे लेकरू पित आहे त्याला द्या बरं थोडासा ठसका तर द्या त्याला हिरव्या मिरचीचा, पाहणं कसं होतं. तसे जे लहान आहेत, जे सामान्य आहेत, श्रेष्ठ साधन करण्यासाठी ज्यांच्याकडे सुकृत कमी पडत आहे त्यांचा उद्धार कसा व्हावा म्हणले त्यांच्यासाठी मग हे सांगा, यांच्यासाठी हे सांगा, त्याच्यापेक्षा जे मोठे आहेत त्यांना हे सांगा, त्याच्यापेक्षा मोठे आहेत त्यांना हे सांगा, आणि सगळ्यात मोठे आहेत त्यांना हे सांगा. सगळेच देवाची भक्ती करतात आहे, पण त्याचं देवापर्यंत जाऊन पोहोचणं हे काही क्षणात आहे, याचं देवापर्यंत जाऊन पोहोचणं हे काही तासात आहे, याचं देवापर्यंत जाऊन पोहोचणं काही दिवसात आहे, आणि त्याचं शेवटच्याचं देवापर्यंत जाऊन पोहोचणं काही वर्षात, खूप वर्ष लागतील. म्हणून सुकृत वाढवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ज्याचं सुकृत वाढीव असतं, वाढलेलं असतं, त्याला श्रीमद भागवत कथेसारखं श्रेष्ठ साधन त्याच्या हाती लागतं. आणि ज्याच्या हाती श्रेष्ठ साधन लागलं त्यांनी पुन्हा चुकूनही कनिष्ठ साधनांकडे जाऊ नये, वेळ खर्च करू नये. इच्छाच झाली एखाद्या वेळेला तर काही हरकत नाही. म्हणून काय उत्तमा सहजा. हा आता पहा वरतून क्रम बर का, मी इकडून सुरू केलं होतं तीर्थयात्रेकडून, वरतून पाहू आता. श्रेष्ठ साधना उत्तमा सहजावस्था, मध्यमा ध्यान धारणा, मध्यमा ध्यान धारणा, कनिष्ठा मूर्ती पूजा च, तीर्थयात्रा धमा. आता फक्त विकल्प येणारी जागा एवढीच आहे, तेवढ्याचा खुलासा करून पुढे चलू. संक्षिप्त बरं का. श्रेष्ठ सहजावस्था, मध्यमा ध्यान धारणा, त्याच्यापेक्षा खाली म्हणजे कनिष्ठ मूर्तीपूजा. याचा काय अर्थ करायचा? मूर्तीपूजेला शास्त्रकार तिसऱ्या क्रमांकावरती, क्रमाचा विचार केला तर तिसऱ्या क्रमांकावरती लावतात का? देव म्हणून जर पूजा केली तर ती श्रेष्ठच आहे, पण मूर्ती म्हणून जर पूजा केली तर ती कनिष्ठच आहे. लक्षात आलं? हे शिवलिंग आहे का शिव आहे? हे शिवलिंग आहे का शिव आहे? दोन्ही पण उत्तर बरोबर आहे. हे शिवलिंग आहे कारण त्याचं नावच शिवलिंग आहे. हे नाव जरी शिवलिंग असलं तरी ते शिवलिंग नाही, ते साक्षात भगवान भोले बाबा आहेत. ते स्वरूप आहे त्यांचं. उदाहरणासाठी सांगितलं. तीर्थयात्रा अधम हा कशाने क्रम लावला? साधकाच्या साधनेचा क्रमाचाही विचार केला. समाजामध्ये साधना करणाऱ्या साधकांना हरिकथेला किंवा शास्त्रकारांना थोडीशी जाणीव, जागरूकता करून द्यायची की तुम्ही करतच आहात ना. मग आपण काय करत आहोत, ते कोणत्या पायरीवरची साधना आहे, याच्यापेक्षा वरची पुढची काही साधना असते का? याच्या पुढचं काही साधन असतं का? याची जिज्ञासा जागी व्हायला पाहिजे. हरिकथेमध्ये जिज्ञासाही भागली पाहिजे.
जिज्ञासूंची जिज्ञासा गेली पाहिजे आणि जिज्ञासा जाता जाता जिज्ञासा जागी सुद्धा झाली पाहिजे. अजून याच्यात काहीतरी आहे असं वाटायला लागलं पाहिजे. अजून काहीतरी रहस्य आहे त्याच्यामध्ये. जेवढं ज्याचं सुकृत तो ते साधन करू शकतो. म्हणून सूतजी महाराज म्हणतात, तुम्ही सुकृताची बहुत सुकृताची जोड तुमच्या पाठीशी आहे, म्हणून तुम्ही हरिकथा ऐकायची तुमची इच्छा आहे. आणि मी हरिकथेशिवाय दुसरं काही बोलत नाही. मग तुमची इच्छा हरिकथा ऐकायची आहे का? सुकृत, तुमचं सुकृत थोर आहे. म्हणून सज्जन वृंदे मनोभावे आधी वंदावी. वक्ता जरी उंच आसनावरती बसला असला तरी त्याचे काही फायदे आहेत. त्याला सगळे दिसतात आणि तो सगळ्यांना दिसतो म्हणून. आणि दुसरा आत्ताच पाहिलं आपण, तो शिष्ट संप्रदाय आहे. आठवलं म्हणून सांगतो शिष्ट संप्रदाय. तसं शिष्ट संप्रदायाचं उदाहरण नाही ते, पण असं म्हणतात अकबर बादशहाने एक दिवस बिरबलाला सांगितलं किंवा विचारलं, साधूला विचारलं, काय करतो तुझा देव? असं साधू खाली बसलेले, साधू खाली बसले, राजा राजासनावरती बसला. संताला साधूला विचारतोय, एक तर मला काहीतरी 4 गोष्टी ज्ञानाच्या सांग. नाही सांगणार का? माझ्यापेक्षा जर तू उंचीवरती आहेस तर तुला काय सांगायचं? म्हणजे माझ्यापेक्षा जर तू शहाणा आहेस तर तुला काय सांगायचं? शहाण्या माणसाने, 1.5 शहाण्या माणसाला शहाणपणाच्या 4 गोष्टी सांगत जाऊ नाही. देव अर्जुनाला म्हणाले होते, युद्धाच्या वेळेला मी 4 गोष्टी तुला सांगेल. गोष्टी म्हणजे एक होता राजा नाही, उपदेश पर मी तुला 4 गोष्टी सांगेल, याच्यापेक्षा मी जास्त काही करू शकत नाही. राजा आसनावरती बसलेला साधू, जमिनीवरती बसलेले राजा म्हणतोय, काही देवाधर्माच्या काही गोष्टी तुम्ही ज्ञानी आहात म्हणले, सांगा आम्हाला. नाही सांगितलं. काय करू शकतो तुझा देव? ते म्हणले, मी सांगतो माझा देव काय काय करू शकतो. म्हणले सांग. त्याच्यासाठी एक करावं लागेल म्हणले राजेसाहेब तुम्हाला. म्हणले काय? तुम्ही खाली उतरा राजासनाहून, माझ्या जागेवर येऊन बसा आणि मी तुमच्या जागेवर जाऊन बसतो आणि नंतर सांगतो देव काय करतो. काय करतो? एका क्षणात राजा करतो. देव काय करतो? उंच आसनावरती बसलेल्याला जमिनीवरती बसण्याची वेळ आणतो आणि जमिनीवरती असणाऱ्याला उंच उंच आसनावरती विराजमान करतो. कशाने चाललंय? सूतजी महाराज 88,000 शौनकांचा हा जरासा भाव संवाद आम्हाला हरिकथा सांगा. एक हरी आहे आणि दुसरी त्याची कथा आहे. कथा जोपर्यंत आपण ऐकत नाही तोपर्यंत ज्याच्यावरती, ज्या हरीवरती आपलं प्रेम आहे, ज्या भगवंतावरती आपलं प्रेम आहे, तो आपला भगवंत, आपला परमात्मा कसा आहे हे आपल्याला कळू शकत
आणि जर कळू शकत नाही तर पाहिजे तसं आणि पाहिजे तेवढं प्रेमही आपण करू शकत नाही. म्हणून कथा सांगा. कथा ही सगुण भगवंताची असते. निर्गुण स्वरूप ज्या भगवंताचं आहे त्याचं ज्ञान असतं. म्हणजे निर्गुण स्वरूपाचं काय? ज्ञान. आणि सगुण भगवंताची काय? कथा. आपण निर्गुणाचे उपासक आहोत का सगुणाचे उपासक आहोत? कुणाचे आहोत? देवाची पूजा करतो ना आपण, मग आपण सगुण उपासक आहोत. मग सगुण उपासकांना देवाला प्रसन्न करण्यासाठीचं सर्वश्रेष्ठ साधन आहे कथा. ज्याच्यावरती आपलं जीवापाड प्रेम असतं ना, त्याच्याबद्दल जर कुणी बोलणार असलं तर ते बोलणं आपल्याला खूप आवडत असतं. याच्यात दोन भाग आहेत. एक बोलणाऱ्याचं बोलणं आवडतं, पण ते का आवडतं? तो आपल्या प्रियाबद्दल, आपल्या प्रिय व्यक्तीबद्दल बोलतोय ना, म्हणून ते बोलणं आवडतं. हरिकथा भक्ताला का आवडते? हरिकथा भक्ताला का आवडते याला उत्तर आहे. कथा देवाबद्दल बोलते ना, देवाबद्दल सांगते ना, म्हणून भाविकाला ती ऐकावीशी वाटते. कथा ही भगवंताच्या सगुण रूपाचं दर्शन करून देणारी आहे. सगुणाची आहे कथा, निर्गुणाचा ज्ञान. याचा अर्थ कथेमध्ये ज्ञान नाही का? आहे ना, कथेत ज्ञान आहे, पण कथेतलं ज्ञान, श्रीमद भागवत कथेतलं ज्ञान आणि उपनिषदातलं ज्ञान याच्यामध्ये मूलभूत जमीन आसमानचं अंतर आहे. अर्थात देवाच्या दोन स्वरूपामध्ये भिन्नता कोणतीच नाही. श्रेष्ठ कनिष्ठ स्वरूप नसतं. जरी भक्त भगवंताची भक्ती करतो आणि तो सगुणाचा उपासक असला तरी सुद्धा सगुणाच्या माध्यमातून त्यांनी केलेली संपूर्ण सेवा निर्गुण स्वरूपापर्यंत जाऊन पोहोचत असते. सगुण आणि निर्गुण याच्यात भेद संत करत नाहीत. आणि तुम्ही मी सुद्धा सगुण आणि निर्गुणाकडे जास्त न जाता त्याच्यात भेद दृष्टी न करता, कारण कधी कधी ती समस्या असते. मला वाटतं जनाबाईचा अभंग आहे. सगुणाची बाज का निर्गुणाची बाज? कुणाला पाठात आहे अभंग? कुणाची बाज आणि कुणाची सेज सगुणाच्या निर्गुणा संबंधात? सगुणाची सेज पहा संत, सगुणाची सेज, निर्गुणाची बाज. सेज सुखकारक असती का बाज? सुख कुणापासून मिळेल? बाजीमुळे सुख मिळेल. सेज टाकली नाही, नुसती बाज टाकली आणि त्याच्यावरती आपण अंग टाकलं, काही होईल? सगळ्या अंगाला वळ उमटतील ना, ते सगळे रक्तवाहिन्या थांबतील ना, मुंग्या येतील ना हातापायाला.
मग त्या बाजेवरती जर सेज मुलायम असली, मऊ असली, बिछाना जर चांगला असला, त्या बिछाण्याला आश्रयभूत बाज आहे. बाज विश्रांतीसाठीच आहे आणि सेजही विश्रांतीसाठीच आहे. पण सुखकारक बाज आहे का सेज आहे? सेज आहे. सेज म्हणजे अंथरूण. बरोबर आहे का हे? सगुणाची सेज निर्गुणाची बाज. 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 सावळी विराजे कृष्ण मूर्ती. सावळी विराजे कृष्ण मूर्ती. कृष्ण मूर्ती. सगुणाची सेज निर्गुणाची बाज. सगुणाची सेज निर्गुणाची बाज. सावळी विराजे कृष्ण मूर्ती. सावळी विराजे कृष्ण मूर्ती. कृष्ण मूर्ती. सगुणाची सेज निर्गुणाची बाज. सगुणाची सेज निर्गुणाची बाज. कोणाचा अभंग आहे? हा? हा? निवृत्ती दादांचा. वा वा दादा, धन्यवाद. एवढा मोठा सिद्धांत सांगितला. पहा, माझा कृष्ण सखा जो माझ्या जीवाची विश्रांतीचं स्थान आहे, तो माझा श्रीकृष्ण सखा विश्रांती कुठं घेतो? सगुणाची सेज निर्गुणाची बाज. तेथे सावळे ऐकू येत नाही नाव. सावळी विराजे कृष्णमूर्ती. सावळे विराजे. कृष्ण विराजे म्हणजे विश्रांती घेतो. ज्ञान निर्गुणाचं असलं पाहिजे आणि प्रेम सगुणावरती असलं पाहिजे. आणि ज्याचं प्रेम असतं त्याला कथा खूप आवडते. का कथा आवडते? कारण कथा देव जो आवडतो त्याच्याबद्दल कथा बोलते ना, म्हणून आवडते. कथा कुणाचं वर्णन करते? देवाचं. देव कुणाला आवडतो? कथेला का आपल्याला? देव कुणाला आवडतो? कथेला देव आवडतो का आपल्याला देव आवडतो? आपल्याला देव आवडतो. मग कथा का आवडते? ती देवाबद्दल बोलते म्हणून कथा आवडते. याचा एक अर्थ आहे, ज्याला
देव आवडत नाही त्यालाच कथा आवडत नसते. देव ज्याला आवडत नाही ना त्यालाच फक्त कथा आवडत नाही. बाकी परमहंसांना कथा आवडते, ज्ञानी पुरुषांना कथा आवडते, प्रेमी भक्तांना कथा आवडते, सगळ्यांना कथा आवडते. फक्त कथा त्याला आवडत नाही ज्याचं देवावरती प्रेम नाही. तो म्हणतो काय ते कथा, काय ते कथा, आणि काय पुन्हा पुन्हा ऐकायची कथा, आणि काय ते भागवत, काय ते भागवत, दुसरं काहीतरी. हा, प्रेम नाही. एखादा व्यक्ती जर का आपल्या प्रिय व्यक्तीबद्दल बोलत असला पाहिला आपण, तर तो आवडतो का नाही आपल्याला? आपल्या लेकराचं कौतुक जर कोणी करत असलं तर आवडतो का नाही? आवडतो. म्हणून कथा आवडते, देवाचं वर्णन करते. म्हणून तुम्हाला कथा ऐकायची इच्छा झाली, तुमचं सुकृत थोर आहे, माझा धर्म आहे, माझं व्रत आहे, माझ्या सद्गुरूंचा आदेश असल्यामुळं मी कथा वर्णन करून सांगणार आहे. कशी कथा सांगू, कोणती कथा सांगू, त्यावेळेला 88,000 शौनकाधिक प्रार्थना करताना म्हणतात, गुरु महाराज अज्ञानध्वान्तविध्वंस कोटि सूर्यसमप्रभ सुताख्या हि कथासारं मम कर्णरसायनम्. अशी कथा सांगा महाराज, आमचं अज्ञान गेलं पाहिजे. याचा एक अर्थ असा होतो की कथा करमणुकीचं साधन नाही. कथा जिज्ञासू साधकांसाठी असते. मला काहीतरी समजून घ्यायचं आहे. जे देव झाले ते शेवटी झालेच कसे? मी तर आतापर्यंत तसा नाही झालो, आणि मला असं वाटतही नाही की मी देव होईल. शक्यताच वाटत नाही. मग जे झालेत ते कसे झाले? आमचं अज्ञान गेलं पाहिजे. कशाबद्दलचं अज्ञान गेलं पाहिजे? जगताबद्दलचं ज्ञान गेलं पाहिजे, देहाबद्दलचं ज्ञान गेलं पाहिजे, गृहदारा प्रपंचाबद्दलचं ज्ञान गेलं पाहिजे, जन्ममृत्यूबद्दलचं ज्ञान गेलं पाहिजे, पारमार्थिक दृष्टिकोनातून विचार केला, साध्य साधनांचं जे ज्ञान अज्ञान आहे ते गेलं पाहिजे. नक्की काय आहे, नक्की कसं आहे, नक्की काय केलं पाहिजे, काही केल्याने काय होत असतं, अज्ञान गेलं पाहिजे. अज्ञान गेलं की काय येतं? ज्ञान येतं. रात्र संपली म्हणजे अंधार गेला की प्रकाश प्राप्त होतो. प्रकाश घालवण्याचा प्रयत्न करावा का अंधार घालवण्याचा प्रयत्न करावा? प्रकाश करण्याचा प्रयत्न केला पाहिजे का अंधार घालवण्याचा प्रयत्न केला पाहिजे? काही केलं पाहिजे. एखाद्याच्या घरामध्ये खूप अंधार आहे किंवा एखादी गुहा आहे, लाख वर्षापासूनचा त्याच्यात अंधकार आहे, आता तो कशाने, पावड्याने टोपल्याने का अंधार? प्रकाशाशिवाय अंधार कधीच जात नसतो, आणि ज्ञानाशिवाय अज्ञान कधीच जात नसतं. अज्ञान जावं असं वाटत असलं तर ज्ञान प्राप्तीचे प्रयत्न केले पाहिजे.
आमचं अज्ञान गेलं पाहिजे. अज्ञान हो नुसतं गेलं पाहिजे नाही, केवळ अज्ञान गेलं पाहिजे असं नाही, तर त्याचा ध्वंस करा, विध्वंस करा, स्फोटक लावा, त्याला ठिकऱ्या ठिकऱ्या करा त्याच्या. अज्ञान गेलं पाहिजे. अज्ञान जर गेलं नाही तर देवावर केलेलं प्रेम, देवाची केलेली सेवा हे सगळं व्यर्थ होत असतं. कुणी म्हणेल, एखादा चाणाक्ष श्रोता हे वाक्य ऐकून जर का सकाळच्या सत्रात गेला असेल तर तो म्हणेल, तुम्ही सांगितलं ना भोळा भक्त, कथा त्याचा उद्धार करते. आणि आता म्हणतात की अज्ञान गेलं पाहिजे, ज्ञान प्राप्त झालं पाहिजे. आपण भोळे तर राहू शकत नाही ना. आपण भोळे आहोत का? इतका गृहदारा प्रपंच इतका थाटला, आपण भोळे आहोत का? आपण घरं आहेत, दारं आहेत, लग्न केले, लेकरं बाळ आहेत, ते सगळं आहेत ना आपल्याकडे, गरजेपुरतं धनधान्य आहे. आपण भोळे आहोत का? अज्ञान गेलं नाही आपलं, प्रपंच कळला नाही आपल्याला, संसार कळला नाही आपल्याला, आपली माणसं कळली नाहीत आपल्याला, म्हणून एवढे धरून आहोत आपण. म्हणजे ज्ञानी आहोत का अज्ञानी आहोत? आपण ज्ञानी आहोत का अज्ञानी आहोत? ज्ञानी व्यक्ती असं चिटकून बसतात का? ते असं धरून ठेवतात. सकाळी ज्ञानाचं लक्षण पाहिलं ना आपण, निर्मम, चित्तासी नसावे कोठेही बंधन. कशातही काय अर्जुन महाराज मला मदत करतात. अज्ञान माणसाला देवावरती शुद्ध प्रेम करू देत नाही. अज्ञान आणि अज्ञान माणसाकडून संसार प्रपंच नेटका करून घेतल्याशिवाय राहत नाही. अज्ञानी माणसाचा परमार्थ त्याचे 3-13 वाजलेले असतात. परमार्थाचे 3-13 वाजलेले असतात अज्ञानी माणसाचे. पण अज्ञानी माणसाचा संसार पहावा, बापरे, घरं दारं कपडे लत्ते काय सगळं व्यवस्थित तिथल्या तिथं, जरासं इकडच्या तिकडं प्रपंचाने संसार होत नाही. एक वेळ कथा कीर्तन सत्संग सोडून देईल तो, पण प्रपंचाकडे अजिबात दुर्लक्ष करणार नाही. कोण आहे असा व्यक्ती? ज्ञानी आहे का अज्ञानी? अज्ञानी आहे. ज्ञानी व्यक्ती सर्वसंग परित्याग करून भगवत भजन करतात. समजून घ्यावं, ते ज्ञानी आहे. ज्ञानी आणि अज्ञानी ओळखणं, किंवा मी ज्ञानी आहे का मी अज्ञानी आहे हे समजून घेणं फार काही अवघड नसतं, पण त्यासाठी कथेसमोरच असावं लागतं, मग ते कळतं. आमच्या ज्ञानाचा नाश झाला पाहिजे. किती शांत कथा ऐकतात. मी एवढा वेळ थांबतो तरी शांत, आणि मला असंच आवडतं. बस एकतर देवाजवळ बसायला आपल्याला मिळत नाही महाराज. आपण काही नाही ऐकलं तरी चालतं, पण शांत बसून राहिलो पाहिजे 1-2 तास तरी खूप कमवलं आपण. शांतीच तर नाही ना आपल्याला. शांतीसाठी तर याच्या चरणाजवळ बसलो आपण.
आमच्या अज्ञानाचा नाश झाला पाहिजे. अज्ञानाचा नाश करणारी जी असते तिला कथा म्हणतात. अज्ञान का नाहीसं करायचं आहे? लेकरांना शाळेमध्ये पाठवतो ना आपण, पाठवताना सगळे का एखादी आई अशी बसली की लेकरू 7-8 वर्षात झालं तरी शाळेत पाठवत नाही, अशी कोणती आई आहे का? नाही. ती काय अज्ञानी आहे का? आपण सगळ्या लेकरांना शाळेमध्ये पाठवतो कशासाठी? ज्ञान प्राप्तीसाठी. शाळेत जर एखादा गेला नाही तर त्याला काही कळत नाही. शाळेत गेल्यावर बऱ्याच गोष्टी कळायला लागतात. हो. अज्ञानाचा नाश झाला पाहिजे, याचा अर्थ ज्ञान प्राप्त झालं पाहिजे. ज्ञान प्राप्तीचं साधन आहे हरिकथा. अज्ञान गेल्याशिवाय ज्ञान होत नाही, म्हणजे ज्ञानाशिवाय देव कळत नाही. भेटला तरी कळत नाही, दिसला तरी कळत नाही, कृपा झाली तरी कळत नाही, तो बोलतो तरी ऐकू येत नाही, काहीच होत नाही. तो लपून नाहीच आहे, उघडा आहे तरी दिसत नाही. कशामुळं? अज्ञान. जन्मायचं, जगायचं, मरायचं अज्ञान. सर्व दुःखाचं मूळ आहे अज्ञान. या मायेच्या बंधनामध्ये तुम्ही आम्ही समस्त जीव बंदिस्त होऊन बसलेलो आहोत. ते काही खरं का खोटं मला माहीत नाही, पण असं काही म्हणतात ना, एखादी काही ते मंत्रतंत्र विद्या करणारे माणसं काहीतरी जीवात्म्याला, काही भूताखेताला त्या बाटलीमध्ये बंद करून ठेवतात. तसं आपल्याला घरात बंद करून ठेवलं, दोर बांधून ठेवले. धागे दोरे दिसत नाही, पण दूर गेलेल्या व्यक्ती घरीच येतो. काय कारण असेल काही कळत नाही. ही समस्त जे बंधनं आहेत ही अज्ञानामुळं आहे. ज्ञान संपन्न व्यक्तीला ज्ञान असतं, हे पूर्वीला माझे नव्हते, आता आहेत असं वाटतं, पुढं कुणीच माझं राहणार नाही, नसता मी कुणाचा राहणार नाही. शेवटी आलो एकटा, राहतो एकटा, जाणार एकटा. त्याला बंधन आहे का? मग ते सकाळचं मला पुन्हा लढत घेतात. बंधनमुक्त, मायेच्या बंधनातून मुक्त झाल्याशिवाय आणि अज्ञानाचा नाश झाल्याशिवाय देवाची भेट होत नाही. त्याला मिठी द्यायची आहे ना, त्याला आलिंगन द्यायचं आहे ना, त्याला पाहायचं आहे ना. मग अज्ञान गेलं पाहिजे, बंधन मुक्त झाला पाहिजे. बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीव भाव, जीव भाव, बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीव भाव, जीव भाव, बोलावा विठ्ठल.
ज्ञान माणसाला अज्ञानी राहू देत नाही. आणि अज्ञानीच जर तो राहिला नाही तर कशाचा जन्म, कशाचं जगणं, कशाचं सुख आणि कशाचं दुःख आणि कशाचे त्रिविताप आणि कशाचं मरण, हे तर सगळं स्वप्नच आहे, हे तर काल्पनिकच आहे, हे तर मृगजलासारखं आहे. मग त्याला कळतं रज्जुवरी भासे मिथ्या सर्प, मग त्याला कळतं ना सगळं. ज्याला कळतं त्याला ज्ञानी म्हणतात, आणि हे ज्याला कळतच नाही त्याला अज्ञानी म्हणतात. बस सोपी व्याख्या करू. ते गेलं पाहिजे आणि ते जाण्यासाठी ज्ञान आलं पाहिजे. अज्ञान नाश होण्याचं साधन आहे ज्ञान. आणि ज्ञान कुठं मिळतं? हरिकथा. बंधनापासून आणि म्हणून देता आली मिठी सावकाश. ज्ञान सगुणाचं ज्ञानच असतं, निर्गुणाचं ज्ञानच असतं. या भागाचा विचार. आमचं अज्ञान गेलं पाहिजे म्हणून कधीही कथा, कीर्तन, प्रवचन, सत्संगाला करमणुकीचं साधन मानू नये. आणि शहाण्या माणसांनी या श्रेष्ठ साधनांना करमणुकीचं साधन करू नये. आमचं अज्ञान गेलं पाहिजे गुरु महाराज. म्हणून ज्ञानप्राप्तीसाठी कथा, कीर्तन, सत्संग श्रवण केला पाहिजे. संतमुखीची, गुरुमुखीची वचनं ऐकली पाहिजे. ऐकल्याशिवाय आपल्याला काही नाही कळू शकत. व्यवहार जो काही आपण शिकलोय, व्यवहारिक कर्म जे आपण शिकलोय तेही कुणीतरी शिकवलं ना आपल्याला. कुणीतरी शिकवलंच. पतिव्रतांना, लहान कुमारिका होता तुम्ही, ज्या छोट्या छोट्या होता त्यावेळेला आईनं सांगितलं असेल ना, तू पोळ्या चपात्या करते का, आज पोळ्या करते? म्हणजे हो. कशी करते? दिलं कळशीभर पाणी त्याच्यात टाकून. कणिक पाहिली एवढीशी. बेटा असं नाही करत, असं करतं का? म्हणजे तू म्हणली होती ना की कणिक काय, हो, कणिक तिंबायला सांगितली होती, कणकेची अशी लापसी करायला नव्हती सांगितली तुला. तुझं पाणी जास्त टाकलं, पाणी टाकायचं ही गोष्ट बरोबर आहे, पण त्याला प्रमाण आहे. म्हणून साधकाचं करणं ज्या वेळेला चालतं त्यावेळेला अप्रमाण कुठं चाललेलं आहे, अप्रमाणित कोणत्या ठिकाणावरती परमार्थ आहे तो शोधावा लागतो. आणि त्या परमार्थाला योग्य दिशा द्यावी लागते. शिकवणी. म्हणून कथा, कीर्तन, सत्संग हे श्रवण केल्याशिवाय, म्हणून नवधा भक्तीमध्ये पहिली भक्ती आहे श्रवणम. ऐका 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 ऐका. करायची घाई करू नका. पदरातही पडलं पाहिजे ना काही, का नुसतेच कष्ट करायचे? नुसते कष्ट नाही करायचे, नाही तर कष्ट होऊन जातील ना. जसं ज्ञानोबाराय म्हणतात ना, त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी, चित्त नाही नामी तरी ते गेलं का नाही व्यर्थ. मग कशाला व्यर्थ जाऊ द्यायचं? आपण जर कष्ट केले, दान म्हणजे धन व्यर्थ खर्च केलं, शरीर म्हणजे काया जर सेवेसाठी झिजवली, अन्य कोणत्याही प्रकारची जर आपण साधना करतो आहे तर साधनेचं फल आपल्या पदरात पडलंच पाहिजे.
पण ते पडतं त्यावेळेला ज्या वेळेला त्यामध्ये शुद्धता असते, म्हणजे शास्त्र विचार असतो. नुसतंच करतो आपण म्हणून मिळतं असं नाही, ते विधीपूर्वक केलं गेलं पाहिजे. आणि त्यासाठीच असते हरिकथा, कीर्तन, प्रवचन, त्यासाठीच असतात. कशासाठी तुम्ही कथा कीर्तन करतात? प्रश्न नामदेवरायांकडे. नामदेवराय म्हणतात, नाचू कीर्तन नाची रंगी, नाचू ज्ञानदीप लावू जगी. ही अनादी परंपरा आहे महाराज. कोणती परंपरा अनादी आहे? ही कथा कीर्तन प्रवचन अर्थात सत्संग, ही अनादी परंपरा. आणि ही परंपरा वैदिक हिंदू सनातन धर्मामध्ये अव्याहतपणाने चालते आहे. कशासाठी? आता जुन्या काळामध्ये तर काही मोबाईल वगैरे असं टेलिव्हिजन नव्हते. कथाकार कुठं बसला आणि ऐकणारा कुठं बसला त्याला त्याला दिसतंय. आता सुविधा झाल्यात, पण असा कोणी अर्थ करू नये की आम्ही प्रत्यक्षात भागवताला काही ऐकायला यायची गरज नाही. आम्ही या महाराजांपेक्षा त्या महाराजांपेक्षा आम्ही मोठ्या मोठ्या महाराजांच्या कथा ऐकतो, यांची काय ऐकायची, असं होईल ना कधी कधी. चित्रातलं कधीही फलीभूत होत नसतं. चित्र कधीही भूक भागवू शकत नाही. लक्षात आलं का एवढ्याने? पुन्हा जाऊ. प्रत्येक जवळपास अनेक भाविकांच्या किचन ओट्यावरती फळं असतात. फरशा. कशाच्या फरशी? ती फळाची. जेमतेम काम करू शकतात. काय? चिकू कसा असतो, चिकू कसा दिसतो, केळी कशी दिसते, हे कसं दिसतं, आणि घराची शोभा वाढते. पण भूक भागत. ऐकू नये असं नाही, चित्र पाहू नये असं नाही, पण जे प्रत्यक्ष सेवेमध्ये, जे प्रत्यक्ष उपस्थितीमध्ये जी भावजागृती होते, ती भावजागृती टेलिव्हिजनवरती, मोबाईलवरती श्रवण केल्याने, दर्शन घेतल्याने आपल्याला कधीच प्राप्त होऊ शकत नाही. नाचो कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी. एकच गोष्ट लक्षात घ्या, आपल्या ऋषी मुनी साधू संतांनी एकही जीव अज्ञानी राहू नये याच्यासाठी फिरतं रंगमंच, फिरती
फिरतं ज्ञानपीठ तयार केलं. इतर वेळेला ज्ञान घेण्यासाठी आपल्याला जावं लागतं. विद्यार्थी शाळेत जातात ना ज्ञानासाठी, शाळेत जातात ना का गुरुजी लोक घरी येतात. पण या विद्यापीठाची गोष्टच वेगळी आहे. आपण आपल्याच घरी राहतो आणि गुरुजी लोक येतात आणि आपल्याला ज्ञान देतात. ही परंपरा आहे. ऋषीमुनी साधू संतांनी एकही जीव अज्ञानी राहू नये. भगवत आणि भक्तीबद्दलचं इत्तमभूत ज्ञान सगळ्यांना झालं पाहिजे, असलं पाहिजे. सगळ्यांचा उद्धार झाला पाहिजे या मंगल हेतूमुळं कथा कीर्तनाची परंपरा लावून दिलेली आहे. म्हणून नाचो कीर्तनाची रंगी, ज्ञानदीप लावू जगी. एक वेळ कोणाला धन द्या नका देऊ, पण ज्ञान दिलं पाहिजे. दानामध्ये एक दान आहे ना, कोणतं? ज्ञान दान. एखाद्याला एक वेळचं आपण जेवण देऊ. त्याला आता भूक लागली म्हणून एक वेळचं जेवण देऊ. महिनाभराचं जेवू घालू. पुढच्या महिन्यात काय करेल तो? पुन्हा उपाशीच राहील ना. एकदा त्याला एखाद्या विशिष्ट कर्माचं ज्ञान, एखाद्या गुणाचं, कलेचं, विद्येचं दान करा. म्हणजे काय होईल? तो त्याच्या पायावर उभा राहील. आता आयुष्यभर तो त्याचं कमावून खाईल ना. हे ज्ञान आहे. ज्ञानदीप लावू जगी. जे ज्ञानाने केलं ना, ती या सृष्टीमध्ये दुसरं कोणीच करू शकत नाही. व्यवहाराचा दृष्टांत घेतले पुन्हा तर एखाद्या व्यक्ती नोकरीला लागला, चांगल्या पगाराची नोकरी लागली. कशामुळे लागली? शाळेत गेला नाही म्हणून का? गेला म्हणून लागली. म्हणजे ज्ञान मिळवलं त्याने म्हणून. तसा उद्धार कशाने होईल? ज्ञानाशिवाय उद्धार होऊ शकत नाही. प्रेमाशिवाय ज्ञान प्राप्त होऊ शकत नाही. येईल आपल्याला उद्या आता पुन्हा ते कथाभाग. तुम्ही म्हणताल उद्या हेच सांगणार आहे का तुम्ही? नाही, उद्या वेगळं सांगाल मी. हे नाही सांगणार बरं का. सगळे या, अजून थोडी जागा आहे आपल्याकडे. अनेकांनी अनेक दिवे लावले या जगातले. अनेकांनी अनेक प्रकारचे दिवे लावले. कोणी घरात लावले, कोणी बाहेर लावले, कोणी चौकात लावले, कोणी कुठं कुठं जाऊन दिवे लावलेत महाराज. पण त्या दिव्यांनी काही अज्ञान गेलं नाही. कोणी तेलाचा दिवा लावला, कोणी तुपाचा दिवा लावला. आता केरोसिन तर काही मिळत नाही का? मिळतं इकडं. रॉकेल नाही मिळत. बरं झालं. असं हळूहळू करून आपल्याला काहीच मिळणार नाही. गॅसही मिळणार नाही, पाणी मिळणार नाही. बास कसे 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 आपण जाऊ काही कळत नाही. पण आपण आहोत तोपर्यंत असं काही होणार. पुढे मात्र थोडी दरदशा. कारण सगळं जीवन परस्वाधीन आहे आपलं. सगळं परावलंबी जीवन झालंय महाराज. आणि शहरात तर परावलंबीच आहे. 2-4 दिवस गॅस नाही आला आणि दुसरं सिलेंडर जर घरात नसलं तर काय करायचं? शेजारी विचारलं, ते म्हणतात नाही आम्ही कालच लावला नाही आमच्याकडे, त्याच्याकडं नाही, याच्याकडं नाही. फोन केला तर तिकडंही नाही, घरातही गॅस नाही. मग काय करायचं? उपाशी राहायचं. आणि काय करायचं? आणि मग मरायचं ना उपाशी. परस्वाधीन जीवन. ग्रामीण भागामध्ये असलं तर गॅस गेला का जाऊ द्या, त्याला तुराटे आणा, पळाटे आणा, काय लाकडं आणा, काय आणा. तिकडे काय थांबतं का जीवन? कशाने चाललो मी, कशाने गेलो तुराट्याकडे?
कोणी तेलाचा दिवा लावला, कोणी तुपाचा दिवा लावला, नाही का नाही. पण आपल्या साधू ऋषी मुनी साधू संतांनी जो दिवा लावला त्याला ज्ञान दिवा असं म्हणतात. ज्ञानाचा प्रकाश ज्याला प्राप्त झाला, त्याला देव दिसायला लागतो. तुम्ही खरं माना का खोटं माना, माझं वाक्य हे माझं नाही बरं का. देव आपल्याला कळतो सर्व व्यापक आहे परमात्मा, पण दिसतो का? जिकडं तिकडं भूतच दिसतात, माणसं दिसतात, गायी दिसतात, गुरं दिसतात, ढोरं दिसतात, हे सगळं दिसतं. आहे तो दिसत नाही, नाही ते स्पष्ट दिसतं. हो, आहे तो अंधुकही दिसत नाही, सावली सुद्धा दिसत नाही त्याची. कशाने? ज्ञान प्रकाश प्राप्त होतो ज्याला त्याला देव दिसतो. ज्ञान प्रकाश प्राप्त होतो त्याला देव कळतो. ज्ञान प्रकाश ज्याला प्राप्त झाला तो स्वतःच देव होतो. व्हायचं आहे आपल्याला का राहायचं आहे असंच? आपल्याला काही व्हायचं ठरवलं आपण का असंच राहायचं ठरवलं? काय ठरवलं? ठरवा ठरवा, जे ठरवायचं ते लवकर ठरवा. आणि जर देव व्हायचं ठरवलं असेल, जर संत साधू व्हायचं ठरवलं असेल, तर ज्ञानाची चाड असू द्यायला पाहिजे. दिव्यांमध्ये एक दिवा आहे, म्हणजे दिवा प्रकाश देतो ना, त्याच्या अगोदर सगळ्या जगाला प्रकाशित कोण करतो? सूर्यनारायण. आता नारायण बाजूला ठेवू, सूर्य सगळ्या जगाला प्रकाशमान करतो. अंधारामध्ये दिसत नाही जग, उजळात जग दिसतं. आता कसं ठळक दिसतं ना जग, रस्ते बिस्ते सगळं ठळक. कुणाची कृपा? सूर्यनारायणाची, म्हणजे सूर्याची कृपा, त्याच्या तेजाची, त्याच्या प्रकाशाची कृपा. सूर्यप्रकाशामध्ये जगत दिसतं, पण जे जगत सूर्यप्रकाशात दिसतं तेही 24 तास दिसत नाही. कल्पना करा, ज्या वेळेला लाईट नव्हती त्यावेळीची, आणि आता लाईट गेल्यावर काय दिसतं? सूर्यप्रकाशाने जगत दिसतं ही गोष्ट खरी आहे, पण सूर्यप्रकाश आपल्याला 24 तास मिळत नाही. 12 तास दिवस, 12 तास रात्र असते. म्हणजे जे दिवसा दिसतं ते रात्रीला दिसत नाही, रात्रीला जे दिसत नाही ते दिवसा दिसतं. सूर्यप्रकाश. दिव्याचा प्रकाश, दिवा तर कायम असतो असं काही नाही, दिव्याच्या प्रकाशातही दिसतो ना. पण दिवा ही कायम असू शकत नाही, राहू शकत नाही. कधी तेल संपतं, कधी वात संपते, काही असं होतं ना. वारा येतो, भिजून जातो दिवा, दिवा भिजला की काही दिसत नाही. हिऱ्याच्या प्रकाशात दिसतो, पण हिरा पाहिजे ना. मग आता कोहिनूर तो तर आला का वापस आपल्या भारतात? आला का? नाही आला अजून. इतका मला महागाचा हिरा, पण तो आपल्याला उपलब्ध होत नाही. सूर्याच्या प्रकाशात दिसतं हे जरी खरं असलं, दिव्याच्या प्रकाशात दिसतं, हिऱ्याच्या प्रकाशात दिसतं हे जरी खरं असलं, तर दिसतं ते जे नसतं ते दिसतं. कुणाच्या प्रकाशात? या तिघांच्या. जो परमात्मा असतो तो ज्या प्रकाशात दिसतो त्याला ज्ञान प्रकाश असं म्हणतात. रवि दीप हिरा दाविती देखणे, रवि दीप हिरा दाविती देखणे, रवि दीप हिरा
पहिरा दाविती देखणी रवी दीप हिरा दाविती देखणे रवी दीप हिरा दाविती देखणे रवी दीप हिरा दाविती देखणी रवी दीप हिरा दाविती देखणी अदृश्य दर्शने संतांचे अदृश्य दर्शने संतांचे त्यांचा महिमा वर्णो मी पामर त्यांचा महिमा काय वर्णो मी पामर अदृश्य संतांचे अदृश्य दर्शने संतांचे त्यांचा महिमा काय वर्णो मी पामर त्यांचा महिमा काय वर्णो मी रवी दीप हिरा दाविती देखणे. आज आपल्याला जगत दिसतं का देव दिसतो? तर जगत दिसतं. पाहायचं कोणाला आहे आपल्याला? देवाला. दिसतं कोण? जग. कितीही प्रयत्न करा देवाला पाहायचा, जगत समोर येतं. ध्यान करतं का कोणी? बसलेल्यापैकी भाविकांकडून ध्यान नाही. देवाला पाहायला जिथं जिथं जातो तिथं जगच दिसतं. डोळे उघडे ठेवून जर पाहिलं तर जगत दिसतं. बरं डोळे बंद करून पहा तरी जगच दिसतं. याला रात्री पहा तरी जग दिसतं, दिवसा पहा तरी जग दिसतं, डोळे उघडे ठेवून पहा तरी जग दिसतं, बंद करून पहा तरी जग दिसतं, जप करून पाहतं जपात जग दिसतं, ध्यान करून पाहता ध्यानात जग येतं, पूजा करायला बसा तर पूजेतही जग येतं. जग येतच. रवी दीप हिरा दाविती देखणे. जग दिसतं पण देव दिसला पाहिजे ना. भक्ताला तरी दिसला पाहिजे ना. बाकीच्यांना दिसो अथवा न दिसो पण भक्ताला तरी देव दिसला पाहिजे ना. पण त्यासाठी भक्तांनी ज्ञानाची चाड केली पाहिजे आणि ज्ञान प्राप्त करण्याचे प्रयत्न केले पाहिजे. अदृश्य परमात्मा त्याला दिसू शकतो, दिसतो. जो ज्ञानी आहे. आणि ज्ञान संत कृपेशिवाय प्राप्त होऊ शकत नाही. ज्ञान गुरु कृपेशिवाय प्राप्त होऊ शकत नाही. ज्ञान हरिकथेशिवाय प्राप्त होऊ शकत नाही. पण हरिकथा कुणाच्याही मुखाने ऐकून चालत नाही. तुम्ही म्हणताल बरं झालं सांगितलं, आता उद्यापासून काही यायचं काम नाही. हरिकथा आयोजन केल्याचं आपल्याला समाधान होऊ शकतं. या जगामध्ये आपण फार भाविक आहोत याची प्रसिद्धी होऊ शकते, हे सगळं होऊ शकतं, पण देवाची कृपा नाही होऊ शकत. अदृश्य असलेला परमात्मा या क्षणाला बरं का, तसा परमात्मा अदृश्य नाहीच आहे, दृश्यच आहे, पण दिसत नाही अज्ञानामुळे.
अदृश्य असलेला परमात्मा दिसतो कुणामुळं? संतांमुळं. याचाच अर्थ कथेमुळं. संत भक्त कथा सांगतात, त्या कथेने अज्ञानाचा नाश होतो. अज्ञानाच्या नाशाने नाश झाला याचा अर्थ ज्ञान प्राप्त झालं. ज्ञान प्राप्त झालं, सगळीकडे हरी दिसायला लागतो. सगळीकडे हरी दिसायला लागतो. मग जगताचं ध्यान करण्याचा प्रयत्न केला तरी ध्यानात हरीच येतो. हरी पिच्छा सोडत नाही. म्हणून सूतजी महाराजांकडे प्रार्थना केली. का केली बरं? सूतजी महाराज ज्ञानी आहेत. कोटी सूर्य समप्रभ सुताख्या हि कथा सारम मम कर्णरसा. तुम्ही ज्ञान संपन्न आहात, म्हणून खायचं म्हणून काही खात जाऊ नये, पाहायचं म्हणून काही पाहत जाऊ नये, ऐकायचं म्हणून काही ऐकत जाऊ नये, आणि ऐकायचं म्हणून कोणाचंही ऐकण्यात वेळ खर्च करत जाऊ नये. वाचायचं असलं तर काहीही वाचून काही उपयोग नाही. प्रयत्न केला पाहिजे जिज्ञासू पद्धतीनं, म्हणजे पदरामध्ये आपल्या माप पडतं. कारण आपलं आयुष्य जात आहे, त्यावरती आपण धन खर्च करतोय, म्हणजे वेळही व्यर्थ जातो, धनही व्यर्थ जातं, श्रमही व्यर्थ जातात. त्यासाठी सुतांकडे प्रार्थना केली. का? ते स्वतः ज्ञानी आहेत. 88,000 शौनकाधिक ऋषी सूतजी महाराजांना प्रार्थना करतात, आमचा अज्ञानाचा नाश करा, अशी कथा सांगा. याचा अर्थ कथा अशी सांगा जी अज्ञानाचा नाश करते. आणि तुम्हीच का सांगा? तुम्ही ज्ञानी आहात म्हणून तुम्ही सांगा. ग्रंथात ज्ञान असतं, त्यातलं सांगणाऱ्याला थोडंफार असलं पाहिजे ना. ग्रंथात तर खूप आहे, पण सांगणाऱ्याला थोडं तरी कळलेलं पाहिजे ना, कारण त्याला सांगायचं आहे. तुम्ही ज्ञानी आहात. कथेचं वर्णन करणारे तुम्ही वाचक आहात. कथा ज्ञान देणारी आहे. अशी कथा सांगा, आमच्या अज्ञानाचा नाश झाला पाहिजे, अशी कथा सांगा. अज्ञानी वक्ता, ज्ञान दान करण्याचं सामर्थ्य ज्या कथेत आहे, पण वक्ता जर अज्ञानी असला तर तो ज्ञान येऊनच पोहोचू शकत नाही. कुठपर्यंत? श्रोत्यापर्यंत. खांब्याहून येणारी, पोलवरून येणारी लाईट त्या काळ्या वायरात येते ना, केबलमध्ये आहे का नाही, सर्व्हिस वायर, आणि ती कुठे येते? डायरेक्ट मग फ्यूजमध्ये येते ना, आणि मध्ये फ्यूज, आणि नंतर मग आपल्या घरातली वायरिंग. आणि फ्यूज जर का काय तुटलेला कटलेला असला तर मग ते तसा श्रोता आणि कथा, लक्षात घ्या, तसा श्रोता आणि कथा या दोघांना जोडणारा असतो वक्ता. लिंक वक्त्याच्या दृष्टांत म्हणून, वक्त्याच्या माध्यमातून, म्हणजे फ्यूजचं काम करतो वक्ता. त्याला काही घ्यायचं नसतं आणि त्याला काही द्यायचं नसतं. तिकडून येतं इकडे द्यायचं, आणि इकडून येतं तिकडे देऊन टाकायचं, बस फ्यूजचं काम. किती महत्वाची बाजू आहे वक्त्याची. श्रोत्याची तर महत्वाची आहे, परीक्षेच्या वेळेला पाहू किंवा पुढे पाहू, पण वक्त्याची बाजू थोडीशी. तसंही वक्त्याच्या वर्णनाची या ठिकाणावरती जागा नाही, पण तरी सुद्धा
आमच्या ज्ञानाचा नाश होईल अशी कथा सांगा. याचा अर्थ असा होतो की कोणताही वक्ता कथा तीच सांगतो. प्रत्येक भागवतकार भागवत, रामायणकार रामायण, अजून काय जे असेल चालू, वक्ते तेच सांगतात. आमच्या अज्ञानाचा नाश होईल अशी कथा सांगा, अशी कथा सांगा. पण तशी कथा सगळ्यांना सांगता येणं शक्य नसतं. काही काही वक्ते असे असतात की सांगतात ते फार थोडं, पण करतात ते फार जास्तीच असतं. ते त्यांचं कार्य करत असतात. म्हणून अशी कथा सांगा. तुम्ही म्हणताल किती वेळ तिथे बसता तुम्ही? नाही, आता पुढं तर आपण पाळणारच आहोत, पण इथपर्यंत तर पाहू. अशी कथा सांगा जी कथा आमच्या अज्ञानाचा नाश करेल. का नाश करायचा अज्ञानाचा? अज्ञान गेले की सगळं जातं म्हणून करायचा. अज्ञान गेले की देव दिसतो म्हणून अज्ञानाचा नाश करायचा. पण कोण करेल? कोण करेल? म्हणले कथा करेल. पण जी कथा ग्रंथात आहे ती कथा कुणाच्या माध्यमातून आपल्या कानापर्यंत आणि आपल्या हृदयात जाईल? वक्त्याच्या. भाजी कशाची करा, भांडी घासूनच गॅसवर ठेवावं लागतात ना. का सकाळचं कुकर पुन्हा दुपारी आपल्याला काही लावायचं त्याच्यातच टाकतो का आपण? नाही नाही. तसं वक्त्याचं जे भांड आहे ना, वक्ता नावाचं जे भांड आहे ज्याच्यातून आपल्याला प्राप्त होत असतं ते पवित्र आणि शुद्ध असलं पाहिजे. सांगायला सगळ्यांना सगळं सांगता येत असतं, पण परिणाम मात्र साधता येत नसतो. आता तो कोण वक्ता असतो, काय वक्ता असतो, तो मुद्दा नाही आपला. सूतजी महाराजांना प्रार्थना करतात आहे, आमच्या अज्ञानाचा नाश होईल अशी कथा सांगा. कारण त्यावेळेला एकच सूत असे होते. सूतजी महाराजांशिवाय हरिकथेचं, पुराणांचं गायन दुसरं कोणीच करत नव्हतं. म्हणूनही सूतांकडे प्रार्थना केली. का सूतांकडे प्रार्थना केली? की ते ज्ञानी होते म्हणून प्रार्थना केली. आणि सूतांकडे का प्रार्थना केली? कारण त्यांनी जी कथा ऐकली होती ती त्यांच्या श्रीगुरूंच्या मुखातून ऐकली होती. म्हणजे श्रीगुरूंच्या मुखातून ज्ञानचर्चा ऐकण्याचं महत्त्व साधकांसाठी अलौकिक असतं. म्हणून प्रार्थना केली. आता प्रार्थना जर का केली तर सूतजी महाराज कथा सांगण्यासाठी तयार झाले. कशा पद्धतीनं हरिकथेचं गान सूतजी महाराज शौनकांसाठी करतात. नारदजी महाराज सनत कुमारांची भेट बद्रिकाश्रमात कशी होते, नारदजी महाराज वेदव्यासजी महाराजांची भेट कशी होते, आणि श्रीमद भागवत कथेचा हा मंगल प्रवास कसा कसा हरिचरणाकडे प्रवास करतो आपण श्रवण करू. उद्या सकाळी पहिल्या सत्रापासून म्हणजे 11 वाजेपासून ते 4 वाजेपर्यंत मध्यंतरामध्ये 1 तासाची सर्वसाधारण विश्रांतीचा आपला समय आहे. पहिला दिवस जरी हरिकथेचा आहे तरी सुद्धा भरपूर भक्त उपस्थित झालेले आहेत. बाकी भरपूर आहे. म्हणून जेवढं शक्य होईल तेवढ्यांना निरोप द्या. अजून इथपर्यंत जागा आहे. इकडेही बसू शकतात, इकडेही पुढेही सरकू शकतात. अजून भरपूर जागा आहे. म्हणून भगवंताला प्रार्थना करू, हरी आमच्या सुकृताने मान, का तुझ्या कृपेने मान, का साधू संतांच्या श्रीगुरूंच्या कृपेचा परिणाम म्हणून मान.
श्रीमद भागवतासारखी परमपवित्र कथा, ज्या कथेची 7 दिवस सेवा करण्यासाठी आम्ही आजपासून आरंभ केलेला आहे. आता आरंभ जर तुझ्या कृपेने झाला तर शेवटापर्यंत तुझी कृपा आमच्यावरती राहू दे आणि क्रमशः हरिकथेचं श्रवण आमच्याकडून होऊ दे, अशी प्रार्थना करून देऊ याच ठिकाणावरती आजच्या सेवेला पूर्ण विराम. श्री कृष्ण